तुम्ही कधी विचार केलायत का की एका छोट्याशा जेनेटिक आजारामुळे एखाद्याचं पूर्ण आयुष्य बदलू शकतं? थॅलेसेमिया नाव ऐकलं की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. आता आयुष्य कसं जगायचं हा प्रश्न उभा राहतो. पण खरी गोष्ट काय माहितीये का? थॅलेसेमिया म्हणजे आयुष्य संपलं नाही, तर योग्य काळजी घेतली तर हेच आयुष्य पूर्णपणे नॉर्मल आणि आनंदी होऊ शकतं. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका ह्या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज जागतिक थॅलेसेमिया दिनानिमित्त आपण जाणून घेणार आहोत थॅलेसेमिया असूनही निरोगी, सक्रिय आणि पॉझिटिव्ह आयुष्य कसं जगता येतं. थॅलेसेमिया हा एक जनुकीय म्हणजेच जेनेटिक रक्तविकार आहे. यामध्ये शरीरात हिमोग्लोबिन नीट तयार होत नाही, त्यामुळे रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया निर्माण होतो. हा आजार संसर्गजन्य नाही, तर आई वडिलांकडून मुलांकडे येतो. थॅलेसेमियाचे दोन मुख्य प्रकार असतात. थॅलेसेमिया मायनर जो सौम्य असतो आणि थॅलेसेमिया मेजर जो अधिक गंभीर असतो आणि ज्यासाठी नियमित उपचारांची गरज असते. थॅलेसेमियाची काही लक्षणं म्हणजे सतत थकवा येणे, त्वचा फिकट दिसणे, श्वास लागणे आणि लहान मुलांमध्ये वाढ उशिरा होणे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जर हा आजार वेळेत ओळखला गेला तर त्यासोबत चांगलं आणि निरोगी आयुष्य नक्की जगता येतं. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, थॅलेसेमिया असूनही निरोगी आयुष्य कसं जगायचं? सर्वात पहिला उपाय म्हणजे नियमित रक्त चढवणं. विशेषतः थॅलेसेमिया मेजर असलेल्या रुग्णांना वेळोवेळी ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी संतुलित राहते आणि रुग्णाला ऊर्जा मिळते. पण हे नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वेळेवर करणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे आयर्न ओव्हरलोड कंट्रोल. वारंवार रक्त चढवल्यामुळे शरीरातील आयर्न जास्त प्रमाणात साचू शकतं. हे हृदय आणि यकृतासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे डॉक्टर आयर्न किलेशन थेरपी देतात, ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त आयर्न बाहेर काढला जातो आणि शरीराचे महत्त्वाचे अवयव सुरक्षित राहतात. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे संतुलित आहार. थॅलेसेमिया असणाऱ्यांनी आपल्या आहारात फळं, भाज्या आणि प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. फोलिक ॲसिड सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयर्न जास्त असलेले पदार्थ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये. चौथा उपाय म्हणजे नियमित तपासण्या. हिमोग्लोबिन, आयर्न लेवल तसेच हृदय आणि लिव्हरची तपासणी वेळोवेळी करणं गरजेचं आहे. त्यामुळे भविष्यातील होणारे गुंतागुंतीचे आजार टाळता येतात आणि उपचार योग्य पद्धतीने चालू ठेवता येतात. पाचवा आणि तितकाच महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मानसिक आरोग्य. थॅलेसेमिया हा फक्त शारीरिक आजार नाही, तर मानसिकदृष्ट्याही आव्हानात्मक असतो. त्यामुळे कुटुंबाचा आधार, मित्रांची साथ आणि पॉझिटिव्ह विचार हे खूप महत्त्वाचे ठरतात. सपोर्ट ग्रुप्स सुद्धा यामध्ये मदत करू शकतात. आता एक महत्त्वाची गोष्ट, थॅलेसेमियावर कायमस्वरूपी उपाय म्हणून बोन मॅरो ट्रान्सप्लांट म्हणजेच BMT हा पर्याय उपलब्ध आहे. पण तो सर्वांसाठी शक्य नसतो. त्यामुळे बाकीचे उपचार आणि काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. यासोबतच प्रिव्हेन्शन म्हणजेच प्रतिबंध खूप महत्त्वाचं आहे. लग्नाआधी किंवा गर्भधारणेपूर्वी थॅलेसेमिया स्क्रीनिंग करणं ही एक छोटी पण अत्यंत महत्त्वाची पायरी. कारण जर दोघेही कॅरियर असतील तर बाळाला थॅलेसेमिया होण्याची खूप जास्त शक्यता असते. पण ही गोष्ट वेळेत समजली तर योग्य निर्णय घेऊन भविष्यातील धोका टाळता येतो. म्हणूनच अवेअरनेस म्हणजे जागरूकता हाच या आजाराविरुद्धचा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय. थॅलेसेमियामुळे आयुष्य थांबत नाही, फक्त लाईफस्टाईल थोडीशी बदलावी लागते. आज अनेक थॅलेसेमिया रुग्ण शिक्षण घेत आहेत, करिअर करत आहेत आणि पूर्णपणे आनंदी आयुष्य जगत आहेत. योग्य उपचार आणि योग्य काळजी घेतली तर नॉर्मल लाईफ नक्कीच शक्य आहे. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा आमचा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती ऐकायला आवडेल हे खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.